राज्यात जात पंचायतींना कायद्याने बंदी असतानाही बीडच्या आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे बेकायदेशीर जात पंचायत भरवून एका कुटुंबावर अमानुष हल्ला केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। कानडी बुद्रुक येथील 2 गटातील जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी गावातील काही व्यक्तींनी ही बेकायदेशीर जात पंचायत भरवली होती। या पंचायतीत बाबूराव साहेबराव फुलमाळी, गंगाराम शंकर फुलमाळी, सरपंच गुलाब गोपाळा गायकवाड, महेश बोरा गायकवाड, माणिक साहेबा फुलमाळी, भीमा साहेबराव फुलमाळी आणि बाजीराव सटवा फुलमाळी यांनी पंचांची भूमिका बजावली। मात्र वाद मिटविण्याऐवजी दुसऱ्या गटाकडून पैसे घेऊन पंचांनी एका गटाला हल्ल्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होत आहे। या वादाचे पर्यावसान भीषण हाणामारीत झाले। गायकवाड कुटुंबातील यलाप्पा शिवराम गायकवाड, किरण गायकवाड आणि चंदा किरण गायकवाड यांच्यावर लोखंडी रॉडने डोक्यावर गंभीर प्रहार करण्यात आले। या हल्ल्यात तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले असून त्यांच्यावर सध्या अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपी अद्याप फरार आहेत। धक्कादायक बाब म्हणजे जखमींनी गावात परत आल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे, ज्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय। मी लक्ष्मण लपा गायकवाड, आम्ही तिकडं राहणार कानडी बुद्रुक तालुका आष्टी जिल्हा बीड। जात पंचायत बंद असतानाही त्यांनी पंचायत केली व आमच्या विरुद्ध बोलून त्यांनी आम्हाला अनामारी करायला लावले। आणि त्यांचे नाव बाबूराव साहेबराव फुलमाळी, तानाजी गंगाराम फुलमाळी, महेश बोरा गायकवाड, बाजीराव शिवराम गायकवाड, गुलाब साहेबराव फुलमाळी, बापू साहेबराव फुलमाळी, माणिक साहेबराव फुलमाळी, गुलाब साहेबराव फुलमाळी आणि सुनील अण्णा गायकवाड यांनी सगळेजण येऊन आमच्यावर मारले। आणि भीमा साहेबराव फुलमाळी पण होते आणि गुलाब गोपाळा गायकवाड त्यांच्या बायका पोरं सगळे येऊन आम्हाला अनामारी केले। आम्ही 5 जण होतो, तरी पण ते 30-35 जणांनी मिळून आम्हाला मारलेले। आम्हाला सुरक्षा पाहिजे। आता पण धमक्या देतात फोन करून, दवाखान्यातून आले तरी तुम्हाला ना चाकूने अनामारी करून कुठं बी टाकून देऊ म्हणतात। आम्हाला न्याय पाहिजे, सुरक्षा पण पाहिजे। किरण गायकवाड राहणार कानडी बुद्रुक मध्ये माझ्या गळ्यातलं पण होतं। त्यांनी 4-5 जण मला असं काले पाडून मारतात, गडे माणसं म्हणजे आमच्या सासूच्याच भाव आहेत ते तिघ चौघ जण म्हणजे असं शिव्या गाळे करून मला काले पाडून मारलेत ते 4 जणी। माझ्या गळ्यातलं पण होतं सोन्याचं, माझं लग्नात टाकलेलं सगळं गेलं माझं, तिथं काहीच नाही राहिलं मला। आणि माझं जखमी ते होतं इथं, मला दवाखान्यात येऊन तिथं आणि परत घरी गेले म्हणतात मला, घरी गेले तरी कोणाला तरी मारून टाकणार तुम्ही या म्हणून आम्हाला धमकी देतात। साहेब आम्हाला न्याय पाहिजे, न्यायासाठी तरी आम्ही आलो इथपर्यंत, आम्हाला न्याय मिळू द्या साहेब, तुमचे पाय पडतो आम्ही। आईचं जम्पर बिंपर सगळं फाडून टाकले तर आम्हाला न्याय मिळू द्या साहेब। 5 जण येऊन एवढं गाव आले असून सुद्धा आम्हाला एवढं मारलं म्हणल्यावर राखेला असल्यावर आम्हाला किती जण मारते साहेब, आम्हाला न्याय मिळू द्या एवढं। याला सिंधुबाई गायकवाड आणि राहणार कानडी बुद्रुक। आणि दरवर्षी आम्ही जमीन नांगरायला जातो ना, दरवर्षी आडवे त्यातून काठी घेऊन येते, तुझी म्हणतात कशाला तू येते इकडं, तुला जीवन तिथं मारून टाकीन म्हणतात, माझ्या घरात तू येतो का म्हणतात माझा भाव असून। आणि जिंजर दरी तिथं खाली पडून आपटे देत बायान माझं भाव आणि ते आपटे देत दरवर्षी। 45 वर्षापासून जमीन करतो। हा, आणि अशी म्हणजे 5-6 वर्षापासून अशी सारखं मारितात। आम्ही तिकडे गेलो ना आणि लगेच मारायला येतात। आणि त्या दिवशी गेला आम्ही, मग तिथं त्याने ते बाबरावने बसवले, मग आम्हाला फसवले। आम्ही जातो तर केस करायला आणि ते म्हणलेत तुम्हाला जीवन वाटून देतो तुम्ही या। मग ते पंचायतवाल्यांनी मग ते बोलून घेतलेत मग पंचायत बसलेत आणि पंचायत बसल्याने 2-3 गोष्ट बोलले की लगेच माझ्या नवऱ्याला मारून खाली टाकलेत। आम्हाला 5-5, 4-4 बायन गड्यान येऊन खाली पाडून मारलेत। आम्हाला सुदेच नव्हता साहेब,
पण माझं नवरा तर मारलंय आणि आम्हाला ना अशी आमचंच पोर अशी ओढून काढलेत मग मिटवलेत अजून मेलेली माणसाला अजून मारित होतं आम्ही मग अशी आम्हाला सुधीच नव्हतं अशी मारलंय मग आडवं गेलंय आणि तिथून ना साहेब मग लगेच आलंय आम्ही दवाखान्यात. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.